रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही यूट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत। बाईला नमतं घ्यायला लावणारी सुद्धा दुसरी बाईच असते। आम्हा पुरुषांना फक्त एकीची बाजू घ्यायची असते आणि ती आम्ही घेतली ना की दुसरी सांगत सुटते माझ्यावर कसा अन्याय होतोय ते पहा म्हणून। कोतवालांना संवर्गातील कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यासाठी मागील 50 वर्षात अनेक आंदोलनं करण्यात आली। सध्या राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर कोतवाल संवर्गाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरू आहेत। त्याचप्रमाणे 26 डिसेंबर रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्यात आले होते। मागण्या मान्य न झाल्याने कोतवाल संघटनेने काम बंद आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू ठेवलं आहे। यावेळी जिल्ह्यातील कोतवाल यांच्या संघटनेला वेगवेगळ्या संघटनेचा पाठिंबा मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला कोतवाल कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला आहे। परंतु हवेली तालुक्यातील फुरसुंगी तलाठी कार्यालयात गणेश सुतार या तलाठींनी प्रायव्हेट कामगार ठेवून कोतवाल यांच्या काम बंद आंदोलनाला खो घातला आहे। प्रायव्हेट कामगारांकडून फी घेऊन उतारे काढण्याचे काम कुठलीही शासकीय परवानगी नसताना चालू ठेवले। तलाठी सुतारांना याबाबत विचारणा केली असता कुठली परवानगी नसल्याचं स्पष्ट असताना गावकऱ्यांची सर्रास लूट चालू आहे। कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा। पात्र कोतवालांना ज्येष्ठतेनुसार शिपाई संवर्गात पदोन्नती करण्यात यावी। कोतवाल कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवावे। तलाठी कार्यालयातील खासगी मदतनीस काढून टाकण्यात यावे। कोतवालांना वेळोवेळी तहसील अथवा उच्च कार्यालयात बोलवण्यात येऊ नये यासाठी कोतवाल संघटनेचे आंदोलन चालू आहे। असे असतानाही फुरसुंगी तलाठी कार्यालयात मात्र काम सुरू असताना न्यूज महाराष्ट्राचे रिपोर्टर सुनील थोरात यांनी तलाठी गणेश सुतार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित चाललेल्या प्रकाराची माहिती घेतली। यावेळी गणेश सुतार यांनी आपली चूक मान्य करत ताबडतोब काम करत असलेल्या आपल्या स्टाफला काम थांबवण्याचे निर्देश दिले आहे। मात्र यावरून कोतवालांचे राज्यभर आंदोलन सुरू असताना देखील फुरसुंगी तलाठी कार्यालयातून या आंदोलनाला खो देण्यात आला आहे। ही परिस्थिती समोर आली आहे। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही यूट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत।